नमस्कार मित्रांनो, मी करे सर करे कोचिंग क्लासेसमधून आपल्या सर्वांसाठी गणित आणि बुद्धिमत्तासाठी सिरीज चालू केलेली आहे। ह्या सिरीजमधून 100% तुम्हाला फायदा होणार आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला गणितचा अभ्यास कसा करावा, कोणत्या पद्धतीने करावा हे कळत नव्हतं, पण मी आता त्यांच्यासाठी सोप्या ट्रिकने, सोप्या कन्सेप्टने तुमच्यासाठी सर्वांसाठी मी व्हिडिओ तयार केलेला आहे की गणितचा अभ्यास कसा केला पाहिजे, गणित येण्यासाठी काय काय केलं पाहिजे। ज्या मुलांना गणिताची भीती वाटते त्यांनी तर हा 100% व्हिडिओ बघितलाच पाहिजे, पण ज्यांचा अभ्यास आहे परंतु त्यांना अजून आपल्यामध्ये इम्प्लिमेंट करायची असेल तर हा 100% त्यांच्यासाठी तर रामबाण औषध आहे, लक्षात घ्या। तर ठीक आहे, मी तुमचा वेळ न घालवता मी थोडंसं सांगतो की आपल्याला ह्या लेक्चरमध्ये सिरीजमध्ये काय करायचं आहे। तर ह्या लेक्चर सिरीजमध्ये आपल्याला लक्षात घ्या की गणितचा अभ्यास कसा केला पाहिजे, गणित कोणत्या कोणत्या भागामध्ये डिवाइड केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर गणित येईल, लक्षात घ्या। त्यासाठी तुम्हाला मी एक एक चॅप्टरवरती एक एक व्हिडिओ तयार करून तुम्हाला देईल, लक्षात घ्या। त्यासाठी रोज संध्याकाळी तुम्हाला 7 वाजता तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आपल्या चॅनलला आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवायचं जेणेकरून मी व्हिडिओ टाकल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल। नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला तो व्हिडिओमधनं काही त्रुटी वाटल्या असतील तर मला सांगा, लक्षात घ्या। मी जरी लक्षात घ्या हा व्हिडिओवरती यूट्यूबवरती स्टार्टिंगला चालू केलं असतं तरी अनुभव मला भरपूर आहे जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या जातील। तर वेळ न घालवता आपण पुन्हा एकदा आपण चॅप्टरकडे येऊया। तर पहा, गणित बऱ्याच लोकांना गणित म्हणलं तरी असं डोकं हे होतं, तर लक्षात घ्या गणित अतिशय सोप्या पद्धतीने कुठले चॅप्टर, बऱ्याच लोकांना गणित कसं करायचं ते कोणतंही चॅप्टर घेतात आणि डायरेक्ट सुरुवात करतात, त्याच्यामुळे गणित सोपं असणारं अवघड वाटायला सुरुवात होते। गणित सोडवण्याच्या काही मेथड आहेत, कुठलंही एक्झाम्पल असू द्या तुम्हाला सोल्व करण्यासाठी मेथड लागतात। त्या मेथड पहिल्यांदा तुम्हाला एक लक्ष द्या, मी टाइम न जाण्यासाठी आपल्याला काय करायचंय पहा, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे याचा जेणेकरून तुम्हाला हे कोणत्या गोष्टी कशा करायच्या ते कळतील। घेतला स्क्रीनशॉट। आता स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका। तर याचं कारण असं आहे की लक्षात घ्या याच्यामधून तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या जाणार आहेत की अभ्यास कसा करायचा, त्या गोष्टी थोडं लक्ष द्या। तर पहा, पहिल्यांदा भाग ए, गणित आपण 4 भागामध्ये डिवाइड केले। ती 4ही भागाची तुमच्याकडे आता स्क्रीनशॉट आहे किंवा तुम्ही लिहून घ्यायचे। प्रत्येकाने लक्षात घ्या आपल्या पुढं एक वही पेन घेऊन ठेवा जेणेकरून मी ज्या गोष्टी सांगणार आहे ते तुम्ही तिथे लिहून घ्याल, लक्षात। तर पहा, आणि जास्तीत जास्त तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे। प्रॅक्टिस केलं नाही तर तुम्हाला येणार नाही, लक्षात घ्या। प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट। प्रॅक्टिस केलं तर तुम्ही परफेक्ट होचाल। भाग ए मध्ये तुम्हाला बेसिक तयारी करून घ्यायची। ज्या लोकांचं बेसिक तयारी असेल त्यांनी डायरेक्ट टॉपिक घेतली तरी चालेल, परंतु बाकीच्या बेसिकमध्ये आणि माझ्या बेसिकमध्ये बराचसाच अंतर आहे, लक्षात घ्या। तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडून बेसिक शिकचाल त्यावेळेस हे चॅप्टर तुम्हाला सोपे वाटतील पण बेसिक अवघड वाटेल, लक्षात घ्या। तुम्ही केलेल्या बेसिकमध्ये तुम्हाला काहीच येणार नाही। मी जे बेसिक सांगतोय ते तुम्ही थोडं एकदा बघा, एकदा बेसिकच्या प्रत्येक व्हिडिओ बघा तुम्ही। त्या बेसिकच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडं नवीन गोष्टी भेटतील आणि त्या गोष्टींवरती लक्षात घ्या तुम्हाला एक्झामिनर क्वेश्चन विचारत असतो, ठीक आहे। तर पहा, भाग ए मध्ये आपल्याला पूर्ण बेसिक बघायचं आहे। भाग बी मध्ये तुम्हाला चॅप्टर बघायचे आहेत जे की परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट असतात। भाग सी मध्ये आता कितीतरी लोकांना भाग सी पासून भीती वाटते। काही लोकांनी तर अजून भाग सी केला पण नाही, बघितला पण नाही। त्यांना बघितलं तरी वाटतं की ठीक आहे आम्हाला करायचंच नाही। भूमिती काय आहे, तो भूमिती म्हटलं तरी काही लोकांचे हे होऊन जातात। तर लक्षात घ्या, मी जी भूमिती सांगेल तुम्ही परत आयुष्यभर विसरणार नाही, अशा पद्धतीने भूमिती सांगणार आहे, लक्षात, ठीक आहे। आता मुंबईचा पेपर आहे, त्या निमित्ताने एक लक्ष द्या, आपण सर्व व्हिडिओ सिरियल वाईज घेणार आहोत, सगळे सिरियल वाईज व्हिडिओ टाकणार आहोत यूट्यूबला, लक्षात घ्या। परंतु आता मुंबईच्या मुलांसाठी थोडंसं इम्पॉर्टंट असल्यामुळे आपण स्टार्टिंगला भूमिती हा चॅप्टर आहे। भूमितीमध्ये जरी 11 चॅप्टर असले मॅक्झिमम 2 किंवा 3 व्हिडिओचं लक्षात घ्या हे आहे, 2 ते 3 तासच काम आहे। मग 2-3 तासामध्ये तुम्ही लक्षात घ्या वेळ वेस्ट जाणार नाही, 100% माझी गॅरंटी आहे। तुम्हाला 100% याच्यामधनं फायदा होणार आहे। तुम्ही एकदा व्हिडिओ बघा माझे, भूमिती भाग सी म्हणून मी सुरुवातीला तुमचा भाग सी घेतलेला आहे, लक्षात घ्या। त्या व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती भेटून जाईल, लक्षात घ्या। त्याच्यानंतर आपण भाग डी घेणार आहोत, सर्वात शेवट बीजगणित। हा सुद्धा लक्षात घ्या मुलं करत नाहीत, लक्षात घ्या। हा सुद्धा सोपा भाग आहे। बऱ्याच लोकांना कळत नाही की क्वेश्चन कुठनं तयार झालेले असतात। तर काही क्वेश्चन आपल्याला असं वाटतं नवीन क्वेश्चन आहेत, ते क्वेश्चन लक्षात घ्या बीजगणित भूमितीमधले असतात, कारण मुलांनी फक्त भाग ए आणि भाग बी वरती जास्त कॉन्सन्ट्रेशन केलेलं असतं। आता लक्षात घ्या एक्झामिनर ह्या 2 भागावरती बरेचसे क्वेश्चन विचारत आहे, त्यासाठी सगळी गोष्ट तुम्हाला ह्या 2 भागांवरती पण लक्ष द्यायचं आहे। आणि ते 2 भाग आतापर्यंत मुलांनी केले, जुने मुलांनी फक्त आतापर्यंत याच्यावरती फोकस केला होता, पण आता सगळ्यांना माहिती आहे की आता हे सगळं कॉमन झालेलं आहे।
गणित हा असा विषय आहे की आउट ऑफ मार्क देऊन जातो, लक्षात घ्या, म्हणून तुम्हाला याच्यावरती थोडंसं लक्ष द्यायचं आहे. तर ठीक आहे, पहा पहिला चॅप्टर आहे तुमचा संख्या आणि संख्येचे प्रकार. आता संख्या आणि संख्येचे प्रकार आपण 1 2 तर बघत आहोत. मला सांगा, जर हे पण गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला 1 2 येत नसेल तर 1 2 नाही आले तर तुम्हाला बेरीज वजाबाकी कोणतीही करता येणार नाही. ज्याला लवकरात लवकर बेरीज येत असेल पण वजाबाकी येत नसेल त्यांनी काय करायचं, आज गेल्यानंतर ना 1 2 3 दिवस 100 पासून 1 पर्यंत उलट 1 2 म्हणा. 100 99 98 97 96 असं 1 पर्यंत येत चला, म्हणजे तुमची वजाबाकी पण लवकर फास्ट होईल. लक्षात घ्या, जसं आपण 1 पासून 100 पर्यंत म्हणतो त्यावेळेस बेरीज आपल्याला पटकन येते, पण वजाबाकी करता येत नाही, त्यावेळेस थोडंसं अडचण येते. त्यासाठी तुम्ही काय करा, 100 पासून 1 पर्यंत 1 2 म्हणायला सुरुवात करा. ठीक आहे, आता पहा संख्या आणि संख्येचे प्रकार. संख्या आणि संख्येचे प्रकार कितीतरी भरपूर आहेत, पण लक्षात घ्या मेन 2 प्रकार लक्षात ठेवायचे. चॅप्टर आहे त्याच्यावरती, फक्त ही तुम्हाला की चॅप्टरमध्ये कोणत्या चॅप्टरमध्ये काय बघायचंय त्या गोष्टी तुम्हाला इथं मी सांगणार आहे. संख्या आणि संख्येच्या प्रकारमध्ये तुम्हाला मेन लक्षात ठेवायचे तुम्हाला वास्तव संख्या आणि अवास्तव संख्या. वास्तव संख्येचे प्रकार असतात तुम्हाला माहिती, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मूळ संख्या, ह्या सर्व संख्या कशात बघायच्या तुम्हाला संख्या आणि संख्येच्या प्रकारामध्ये बघायच्या. त्यात परिमेय असतील, अपरिमेय असतील, सर्व संख्या आहेत. पण मी ज्या गोष्टी पद्धतीने सांगितले त्या गोष्टी तुम्हाला एकदा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की संख्या आणि संख्या प्रकार काय सांगतात. पुढे आहे विभाज्यतेच्या कसोट्या. तुम्ही फक्त एवढं सर्च करा, करे कोचिंग क्लासेस सर्च करा किंवा मॅथ्स बाय करे सर सर्च करा, तुम्हाला सगळ्या व्हिडिओ येऊन भेटून जातील. लक्षात घ्या हळूहळू. आणि त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचे चॅनलला आणि लाईक करायचे व्हिडिओ. लक्षात घ्या, म्हणजे मला पुढचे व्हिडिओ टाकायला हे होईल. पहा त्याच्यानंतर विभाज्यते. आपण संख्या आणि संख्येचे प्रकार बघितले तर त्या संख्येला भाग कुठल्या संख्येने जातो, तर विभाज्यतेच्या कसोट्या. मॅक्झिमम लोक लक्षात घ्या विभाज्यतेच्या कसोट्या फक्त नावापुरते लक्षात ठेवतात की बाबा परीक्षेला आला क्वेश्चन तर तो वापरायचा. नाही, तसं नाही. लक्षात घ्या, मी जास्त बरं या विभाज्यतेच्या कसोट्याला देतो आणि ह्यातल्या 3 कसोट्या तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 99% म्हणतोय मी, 99%, 100%. म्हणजे जर 100 एक्झाम्पल परीक्षेला येत असतील तर 99 एक्झाम्पल हे विभाज्यतेच्या कसोटीने तुम्हाला सुटतात. ते कसं काय, तर लक्षात घ्या विभाज्यते कसोटीमध्ये त्यात पण 3च कसोट्या लक्षात ठेवायच्यात. कुठल्या 3 कसोट्या, 2ची, 3ची आणि 5ची कसोटी. ह्या 3 कसोट्या लक्षात ठेवायच्यात. आणि सगळ्यांना मला वाटत नाही असं की कोण नसेल की 2चा, 3चा आणि 5चा पाडा येत नाही. लक्षात येते, ज्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 हे नंबर येतात त्याला कितीने भाग जातो, 2ने. ज्या संख्येच्या शेवटी 0 आणि 5 येतं त्याला कितीने भाग जातो, 5ने. आणि संख्येच्या अंकाच्या बेरजेला कितीने भाग जात असतो, 3ने. ह्या 3 गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या आहेत. हे कॅल्क्युलेशनसाठी इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. आणि असं एक्झाम्पल नाही की त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं नाही, म्हणून सांगतोय. लक्षात घ्या. आणि हे मॅक्झिमम ठिकाणी 99% तुम्हाला हे 3 कसोटे वापरले जातात. लक्षात, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा एक रूल लक्षात ठेवायचा आहे. जर तुम्हाला कुठं, हे मी बऱ्याच ठिकाणी सांगणार, कॅल्क्युलेशनमध्ये प्रत्येक चॅप्टरमध्ये पण टाकणार आहे. जर तुम्हाला कुठं ह्या 3 गोष्टी लक्षात आल्या, जर तुम्हाला कुठं गुणाकार विचारलं असेल, जर तुम्हाला कुठं गुणाकार विचारलं असेल, जर तुम्हाला भागाकार विचारलं असेल आणि किंवा तुम्हाला अवयव पाडा विचारलं असेल, काय विचारलं असेल, अवयव पाडा, तर ह्या 3 गोष्टी असतात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला. तर नेहमी पहिली प्रायोरिटी लक्षात घ्या, अवयव पाडायला द्यायची आहे. कशाला द्यायची आहे, अवयव पाडायला. दुसऱ्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, भागाकार करायचं आहे. आणि तिसऱ्यांदा काय करायचं, तुम्हाला गुणाकार करायचं आहे. म्हणजे जिथं भागाकार होत नसेल तिथं तुम्हाला गुणाकार करायचं, जिथं अवयव पाडायचं नसतील तिथं भागाकार करायचं आहे. परंतु आपण काय करतो, आधी गुणाकार करतो, नंतर भागाकार करतो, नंतर अवयव पाडतो. त्याच्यामुळे आपण काय करतो, सोपं एक्झाम्पल असतं त्याला अवघड करतो. लक्षात येते का, आणि मग सॉल्व्ह करत बसतो. म्हणजे ऑलरेडी एक्झामिनरने सोपं एक्झाम्पल दिले आपल्याला आणि आपण काय करतोय की त्याचा गुणाकार करून त्याला अवघड करतो, नंतर भागाकार करून त्याला सॉल्व्ह करत बसतो. कशासाठी, तर ह्या स्टेप लक्षात ठेवा. जर हे 2च गोष्टी दिल्या असतील तुम्हाला, गुणाकार आणि भागाकार, जर तुम्हाला फक्त गुणाकार आणि भागाकार दिला असेल तर पहिल्यांदा भागाकार करा, नंतर गुणाकार करा, नंतर काय करा, गुणाकार करा. ह्या गोष्टी तुम्हाला थोड्याशा लक्षात ठेवायच्यात. पहा पुढं आहे तुमचं वर्ग आणि वर्गमूळ. वर्ग आणि वर्गमूळ तुम्हाला सर्वांना माहिती, पण वर्ग आणि वर्गमूळ फक्त नुसतं डोक्यावर 2 आणि डोक्यावर वर्गमूळ लिहिलं म्हणजे वर्गमूळ होतं का, हेच फक्त वर्गमूळ आहे का, नाही. हे थोडं लक्षात घ्या. आणि आतापर्यंत तुम्हाला सांगितलं नाही कुणी की हे वर्गमूळ फक्त असंच असतं का, नाही. तर वर्गमूळाला असं सुद्धा लिहिलं जातं. लक्षात घ्या, 5च्या डोक्यावर 1/2 हे सुद्धा वर्गमूळ असतं. हे कसं काय आलं, तर हे शिकण्यासाठी तुम्हाला घातांक चॅप्टर व्यवस्थित बघावं लागतो. म्हणून तर तुम्हाला सांगतो की वर्ग आणि वर्गमूळ किंवा कोणतंही बेसिक असू दे, आधी बेसिक आल्याशिवाय तुम्हाला हे चॅप्टर येणार नाहीत. ज्याला बेसिक येईल त्यांनी पटपट व्हिडिओ बघून, लक्षात घ्या, एखादी गोष्ट नाही समजली तर तो व्हिडिओ तुम्ही डबल बघा. लक्षात येते, जेणेकरून तुम्हाला ती गोष्ट क्लिअर होऊन जाईल. घातांकसारखे चॅप्टर आहेत जेणेकरून तुम्हाला ते डबल बघावं लागतील. काही लोकांच्या गोष्टी त्या क्लिअर नसतात, तिथं क्लिअर होऊन जातील. लक्षात घ्या, ठीक आहे. वर्गमूळ आहे, त्याच्यानंतर घनमूळ आहे. घनमूळ सुद्धा लक्षात घ्या याच्यासारखंच आहे. इथं फक्त घनमुळामध्ये इथं किती येतो, 3.
इथं किती येतो 3. आतमधली संख्या सपोज 5 असेल तर 5च्या डोक्यावर काय लिहितो आपण 1/3 लिहितो. ह्याला काय म्हटलं जातं घनमूळ. असं 4थं मूळ असतं, 5वं मूळ असतं, 8वं मूळ, कितवं पण मूळ असेल, कितवं पण मूळ असेल लक्षात घ्या तर हे असं काढलं जातं. लसावी मसावी तर किती महत्त्वाचं आहे. लसावी मसावी तर किती एखाद्या व्हॅल्यू दिले नसतील तर तुम्हाला कितीतरी ठिकाणी लसावी काढायचं आहे लक्षात घ्या. जर तुम्हाला लसावी येत नसेल 3 पद्धतीने लसावी काढता येतो लक्षात घ्या. तुम्हाला तर पुस्तकामध्ये आहेच, यूट्यूबला भरपूर अजून दुसऱ्या व्हिडिओ आहेत, तुम्हाला कितीतरी लोकांनी शिकवलं असेल लसावी मसावी काढायला लक्षात घ्या, परंतु मी वेगळ्या पद्धतीने शिकवून राहिलो. तुम्ही बघा एकदा लसावी मसावीचं लेक्चर माझं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. का तर लसावी मसावीमध्ये प्रत्येक गोष्टीला मी कन्सेप्ट सांगितलाय, प्रत्येक गोष्टीला कॉन्सेप्ट सांगितलं, जेणेकरून तुम्हाला काय होईल की तिथं गेल्यानंतर ना प्रत्येक गोष्टीला कन्सेप्ट का सांगितलाय. तर लसावी मासावी म्हणजे फक्त मुलांना एवढंच माहिती की लघुत्तम सामायिक विभाज्यक असेल किंवा महत्तम सामायिक विभाज्यक असेल, इथं काय असतं विभाज्य असतं, इथं काय असतं विभाज्यक. हे शब्द सुद्धा माहित नाही, ह्याला विभाज्यच का म्हटलं, ह्याला विभाज्यक का म्हटलं ते सुद्धा कळत नाही लोकांना. तर लक्षात घ्या, ही भाग जाणारी संख्या असते, ही भाग देणारी संख्या असते. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जातील, म्हणून ते लसावी मासावी बघा. सोपे रूप द्या. बॉडमास रूल तर सगळेच जण शिकलेले आहेत. त्या बॉडमास रूल नुसार तुम्हाला काय करायचं, पण ह्या बॉडमास रूलच्या सुद्धा अगोदर काही रूल सॉल्व्ह करावे लागतात. बॉडमास रूलच्या सुद्धा अगोदर काय करावं लागतं, तुम्हाला काही रूल सोडवावे लागतात. ते कोणते रूल असतात तर घातांकाचे रूल असतात, आणि घातांकाचे स्वतःचे काही रूल आहेत. ते रूल आपल्याला आल्याशिवाय तुम्हाला पुढचं सॉल्व्ह करता येईल का. बरेच लोक घातांकाला भेटतात लक्षात घ्या, पण घातांक जर आला तुम्हाला लक्षात घ्या तर सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढं क्लिअर होत जातात. म्हणून घातांकाला बरेच लोक निग्लेक्ट करतात, तर अजिबात निग्लेक्ट करू नका. जरी ते 1 मार्कला येत असेल तरी लक्षात घ्या काही वेळेस ते एक्झाम्पल जर एक्झामिनरला टफ पेपर काढायचा असेल तर घातांकाचाच तो वापर करतो आणि टफ पेपर काढतो. म्हणून तुम्हाला घातांक चॅप्टर आला पाहिजे. आणि अपूर्णांक तर सगळ्यात अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे. व्यवहारीने अपूर्णांक असतं, दशांश अपूर्णांक असतं, कितीतरी गोष्टी आहेत की दशांश अपूर्णांकामध्ये असतात, व्यवहारी अपूर्णांकामध्ये असतात. अपूर्णांकाचे नियम आहेत, त्याचे ॲडव्हान्स रूल आहेत, अजून ॲडव्हान्स रूल आहेत. तर लक्षात घ्या कितीतरी पद्धतीने हे तुम्हाला रूल सॉल्व्ह करायचे आहेत. अपूर्णांकामध्ये इथं ज्या तुमच्या संख्या असतात की नाही परिमेय संख्या, तेच अपूर्णांकामध्ये असतात. अपूर्णांकामध्ये त्याच गोष्टींचा तुम्हाला इथं संदर्भ, त्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक वेळेस मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. आता फक्त तुम्हाला कोणत्या चॅप्टरचं रिलेटेड कोणतं महत्त्व आहे ते सांगतोय मी फक्त. एकमान पद्धत, ही एकमान पद्धत आपल्याला लक्षात घ्या 14 चॅप्टरपैकी, ह्या 14 चॅप्टरपैकी 9 चॅप्टरमध्ये एकमान पद्धत आपण वापरतो. किती चॅप्टरमध्ये 9 चॅप्टरमध्ये. हे जे 14 चॅप्टर आहेत की नाही त्याला आपण 2 ठिकाणी डिवाइड केले. किती ठिकाणी 2 ठिकाणी. फक्त सरासरीला मी बाजूला ठेवलं आहे, सरासरीला काय केलं मी बाजूला ठेवलेलं आहे. सरासरी त्याच्यामध्ये येत नाही लक्षात घ्या. पण बाकीचे सगळे जे 13 चॅप्टर राहतील 14 मधला एक गेला तर 13 चॅप्टरमधले 9 आणि 4 असे डिवाइड केलेले, फक्त 2 पार्टमध्ये डिवाइड केलेले. किती पार्टमध्ये केलेले फक्त 2 पार्टमध्ये. हे अख्खं चॅप्टर फक्त 2 पार्टमध्ये, म्हणजे अख्खं चॅप्टर तुम्हाला एकमान पद्धतमध्ये ह्या 9 चॅप्टर तर सुटणार आहेत, राहिले 4 चॅप्टर, ते 4 चॅप्टर सोडवायचे. आणि चलन ज्या 2 पद्धतीची मी गोष्ट मांडले होते ते चलनच आहे. काय आहे चलन. एक असतं समचलन आणि एक असतं व्यस्त चलन. आता समचलन आणि व्यस्त चलनच माहीत नाही बऱ्याच लोकांना. तर लक्षात घ्या पहिली गोष्ट वाढली तर दुसरी गोष्ट सुद्धा वाढते, किंवा पहिली कमी झाली तर दुसरी सुद्धा कमी होते. त्याला काय म्हणतो आपण समचलन. एकदा तुम्ही चलन बघून जावा. बरेचसेच मुलांचे मार्क जातात, क्वेश्चनच कुठल्या चॅप्टरमधले कळत नाहीत मुलांना. त्यासाठी तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघत चला. मी प्रत्येक वेळेस सांगतोय की ते चॅप्टरमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला कळेल की तो चॅप्टर काय सांगतोय, म्हणून तुम्हाला तो व्हिडिओ महत्त्वाचा आहे. लक्षात येतंय. तिथं जाऊन बघा, मी तुम्हाला सगळ्या गोष्टींचा सगळ्या व्हिडिओचं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देईल, त्या लिंक बघा, त्या व्हिडिओ तुम्ही बघत चला, म्हणजे तुमच्या त्या लक्षात येतील. लक्षात घ्या. म्हणून चलन महत्त्वाचं आहे. चलनमध्ये कोणतं समचलन आणि व्यस्त चलन, ह्या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. समचलन सांगितलं एक वस्तू वाढली तर दुसरी सुद्धा वाढते, पहिली कमी झाली तर दुसरी सुद्धा कमी होते, त्याला काय म्हणतो आपण समचलन. पण काही असे एक्झाम्पल असतात की पहिलं कमी झालं किंवा पहिलं वाढलं तर दुसरं काय होतं कमी होतं, पहिलं कमी झालं तर दुसरं काय होतं वाढतं, त्याला काय म्हणतो आपण व्यस्त चलन म्हणतो. काय म्हणतो व्यस्त चलन. ठीक आहे. आता मी तुमच्याकडे व्हिडिओ जास्त मोठा होण्यापेक्षा मी काय करतो पटकन तुम्हाला सांगून घेतो की ह्या चॅप्टरमध्ये काय काय आहे. ही इंडेक्सच अशी का तयार केली लक्षात घ्या. प्रत्येक चॅप्टर एकावरती एक डिपेंडिंग आहे. जर तुम्हाला एक गोष्ट नाही आली तर ते पुढचा चॅप्टर येणार नाही. म्हणून ह्या असाच अभ्यास करायचा. लक्षात येतंय का. तुम्ही असाच अभ्यास केला म्हणजे जर तुम्ही वर्ग आणि वर्गमूळ काढत असाल तर पुढे गेल्यावर तुम्हाला सोपे रूप देता येईल. जर तुम्हाला वर्गमूळच येत नसेल तर सोपे रूप देता येईल का नाही. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. ठीक आहे. आता पहा, एखादं म्हणलं की सर अपूर्णांक, लक्षात घ्या मी जे शिकवलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल की मी काय शिकवलेलं आहे, कोणत्या गोष्टी. अपूर्णांक सर्वात मोठा बेसिक मधला चॅप्टर आहे. ह्या अपूर्णांकामध्ये हे सगळे चॅप्टर वरचे पुन्हा पुन्हा येतात, 2-2 वेळा येतात. लक्षात घ्या. एकदा व्यवहारी अपूर्णांकामध्ये पण येतात, एकदा दशांश अपूर्णांकामध्ये येतात. म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. गणित भाग, आता पहा गणित भाग 2 मध्ये टॉपिक आहेत.
गुणोत्तर व प्रमाण. आता हे जे मी सांगितले तुम्हाला 9 चॅप्टर, तर लक्षात घ्या हे पहिले 10 मधला एक सरासरी सोडला तर लक्षात घ्या हे सर्व समचलनावरती डिपेंडिंग आहेत आणि हे 4 आहेत ते व्यस्त चलनावरती डिपेंडिंग आहेत. म्हणून तर सेपरेट केलेत ना, लक्षात येते. म्हणून तर काय केलेत सेपरेट. याच्यातले पण लक्षात घ्या हे गुणोत्तर प्रमाण पासन हे जे 4 चॅप्टर आहेत ना, 4 चॅप्टर, ह्या 4 चॅप्टरमध्ये एकच कन्सेप्ट आहे आणि प्रत्येक चॅप्टरमध्ये ह्या इथनं पुढच्या येणाऱ्या प्रत्येक चॅप्टरमध्ये इथनं पुढं हे गुणोत्तर प्रमाण येतच. प्रत्येक चॅप्टरमध्ये काय येणार आहे तुमचं गुणोत्तर प्रमाण. म्हणून तर त्याला पहिल्यांदा टाकले. जर गुणोत्तर प्रमाणच तुम्हाला कळलं नाही तर पुढचं काय कळणार आहे, लक्षात येते. ठीक आहे. दुसरं आहे वयोवारी. नंतर आहे वयोवारीमध्ये जर तुम्हाला गुणोत्तर प्रमाण आलं तर वयोवारी 100% यायला सुरू होते. लक्षात. अतिशय सोप्पा, गुणोत्तर प्रमाणपेक्षा पण सोप्पा वयोवारी चॅप्टर आहे, त्यापेक्षा पण सोप्पा भागीदारी आहे. मिश्रणमध्ये तुम्हाला एलिगेशन लक्षात ठेवायचं आहे, त्यालाच एकत्रीकरण असं म्हणतो आपण. तर एकत्रीकरण 2 गोष्टीपासून नवीन गोष्टी जर तयार होत असेल तर एकत्र ना, म्हणजे 2 वेगवेगळ्या किमतीचे गहू एकत्र केले, नवीन किमतीला आपण गहू विकत असतो त्यावेळेस तयार होणारं मिश्रण असतं. किंवा दूध पाणी ज्यावेळेस एकत्र करतो विकायचं असतं ते कशात मोजलं जातं मिश्रणमध्ये. अशी एक्झाम्पल सुद्धा मुलांना अवघड जातात, लक्षात घ्या. तर ते थोडंसं तुम्हाला बघायचं आहे. हे सुद्धा लक्षात घ्या गुणोत्तर प्रमाणावरती डिपेंडिंग आहे. तर फक्त तुम्हाला काय म्हटलं एलिगेशन तुम्हाला शिकायचं आहे. पुढं आहे तुमचा सरासरी. सरासरी नंतर ठीक आहे, सरासरीचा स्वतःचाच एक कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. तो स्वतःच आहे. त्यात फॉर्म्युला आहे, एक छोटा फॉर्म्युला आहे जो की तुम्हाला तिथं दिला जाईल, लक्षात येते. असं काही जास्त अवघड नाही, त्याच्यावरून मी तुम्हाला सांगेल की काय करायचं आहे. विदाऊट फॉर्म्युला सुद्धा सरासरी काढता येते, पण काही लोकांच्या डोक्यात येत नाही. मी सांगण्याचा दोन्ही व्हिडिओ सेपरेट करेल. सरासरी विथ फॉर्म्युला, सरासरी विथ विदाऊट फॉर्म्युला, दोन्ही व्हिडिओ ज्याच्या जो लक्षात येईल तो काढू शकता. दोन्हीने सगळे एक्झाम्पल सुटतात, 100% सुटतात, लक्षात घ्या. शेकडेवारी. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी कन्सेप्ट सांगितले आणि आता एक्झामिनरला तेच पाहिजे असतं तुमच्याकडून की तुम्हाला त्या चॅप्टरबद्दल किती नॉलेज आहे. आतापर्यंत आपण एका व्हिडिओसाठी एका टॉपिकसाठी कितीतरी व्हिडिओ सर्च केले पण त्यातनं काहीच आउटपुट भेटत नाही, लक्षात घ्या. पण आता तुम्हाला 100% याच्यातनं आउटपुट भेटेल की तुम्हाला कळेल की कोणता चॅप्टर काय सांगतोय, लक्षात घ्या. आणि एकच एक्झाम्पल कितीतरी पद्धतीने सुटतं आणि तुम्ही पण ते सॉल्व्ह करू शकता, लक्षात घ्या. तुम्ही काय करता प्रत्येक एका चॅप्टर एका टॉपिकसाठी वेगवेगळं एकाच एक्झाम्पल ते 4 पद्धतीने शिकलेलं असतं. काय माहिती कुठलं, एवढं काय गरजच नाही. तुम्हाला एकदा सुटलं एक्झाम्पल संपला विषय. तर त्यासाठी तुम्हाला सगळं हे महत्त्वाचं आहे. शेकडेवारी. इथं शेकडेवारीमध्ये प्रत्येक वस्तू किती स्वतःसाठी असते 100% असते. हेच तर महत्त्वाचं आहे. आणि 100 व्यतिरिक्त त्या चॅप्टरमध्ये काहीच नाही. 100 व्यतिरिक्त त्या चॅप्टरमध्ये अजिबात काहीच नाही, लक्षात घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला शेकडेवारी लक्षात. प्रत्येक वस्तू स्वतःसाठी किती असतं 100%. त्या वस्तूचे कितीही छोटे छोटे तुकडे करा तरी ते 100 मध्येच कन्वर्ट होतात, लक्षात घ्या. नफा तोटा. जर मला सांगा हा पेन मी खरेदी करत असतो, त्या खरेदी किमतीला याच्यामध्ये खरेदी किंमत किती टक्के असते तुमची 100% असते. याच्यामध्ये खरेदी किंमत किती टक्के असते 100% असते. म्हणून तर आपण जी नफा किंवा तोटा असतो ते कशावरती डिपेंडिंग असतो खरेदी किमतीवरती. मग ह्या पेन कसं लक्षात ठेवायचं, आपल्या हातातला जो पेन आहे त्याच्यावरूनच लक्षात ठेवायचं. हा जर पेन मी 100 रुपयाला आणला आणि 110 रुपयाला विकला तर काय होईल नफा होईल. आणि 100ला आणून 90ला विकला तर तोटा होईल. त्याच तर गोष्टी इथं. जर सपोज एखादा म्हणला की 100 रुपयाला पेन आणला 10% नफ्याने विकला म्हणजे कितीला विकला 110ला. 10% तोट्याने विकला म्हणजे कितीला विकला 90ला विकला. त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. इथं फक्त खरेदी किंमत 100% असते. अपवाद आहे त्याच्यामध्ये पण. जर तुम्हाला छापील किंमत दिली असेल तर तुम्ही खरेदी किंमत 100% घ्यायची नाही, छापील किंमतीला 100% घेऊन मग एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असतं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे सरळ व्याज. त्याच्यानंतर काय आहे सरळ व्याज. मुद्दल. याच्यामध्ये काय आलं मुद्दल. मुद्दल किती टक्के असते 100% असते. म्हणून तर हे पुढचे हे वरचे 4 आणि हे खालचे 5 चॅप्टर महत्त्वाचे आहेत. इथं मुद्दल किती टक्के असते 100%. सरळ व्याज आणि चक्रवाढ फरक काय असतं, इथं व्याजाला व्याज लागतं आणि इथं काय असतं फक्त व्याज. एक बँकेने सांगितलं असतं की ठराविक तुम्हाला प्रत्येक वर्षी एवढे व्याज देऊ, पण इथं तसं नाही. जर तुम्ही ते व्याज काढून नेलं नाही तर ते व्याजाला पुन्हा व्याज लागतं. म्हणून त्याला काय म्हणतो आपण चक्रवाढ व्याज. चक्राने व्याज लागत असतं, लक्षात घ्या. इथं सुद्धा मुद्दल किती टक्के असते 100%च असते. इथं सुद्धा मुद्दल किती टक्के असते 100% असते. जीएसटी. आता तुम्ही बऱ्याच लोकांनी जीएसटी तर काय असतं तेच माहित नाही. बऱ्याच लोकांना प्रश्नच कुठून येतात क्वेश्चन पेपरमध्ये तेच कळत नाही. तर अजून कोणीतरी जीएसटी कोणी तुम्हाला शिकवलंच नाही, लक्षात येते का. तर आत्ता लक्षात घ्या जीएसटी तुम्हाला जर बघायचं असेल तर आपल्या 100% यूट्यूब चॅनलचा आपल्यासारखंच जीएसटी तुम्हाला कोणच सांगणार नाही, लक्षात घ्या. अत्यंत सोप्या पद्धतीने आणि प्रत्येक प्रश्न तुम्हाला तिथं कळणार आहे, लक्षात घ्या. हे जे शेअर्स वगैरे असतात, शेअर्स खरेदी का कशी करायची, कोणत्या गोष्टी काय करायच्या, त्या सर्व गोष्टी तुम्हाला ह्या जीएसटी चॅप्टरमध्ये. जीएसटी कधी लागू केला, कोणते कर भरले जातात, काय केलं जातं, त्याचं जे गव्हर्नमेंटपर्यंत कसं पोहोचला जातो, त्या सर्व गोष्टी तुम्हाला मी तिथं जीएसटीमध्ये सांगितलेल्या आहेत. त्याच्यावरती क्वेश्चन पण येतात, लक्षात घ्या. तुम्हाला परीक्षेला आता क्वेश्चन दलालीचं क्वेश्चन असतील किंवा परताव्याचा दर असेल किंवा ब्रोकरेज म्हणजे दलाली असेल, लाभांश असेल, डिव्हिडंड
डिव्हिडंड लाभांश तर शब्द ऐकले असतील क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही, तर ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे आहेत GST मध्ये आहेत. म्हणून हे सर्व हे पाचीचे पाचही चॅप्टर कशावरती डिपेंडिंग, तुमच्या शेकडेवरती 100 वरती डिपेंडिंग आहेत. म्हणून हा एक कन्सेप्ट एका ठिकाणी मांडलेला आहे आणि सर्व एकावरती एक डिपेंडिंग आहे. हे एकाखाली एक असे कुठं पण मांडलेले नाहीत, लक्षात घ्या. थोड्या दिवसात तुम्हाला मार्केटमध्ये आपलं पुस्तक पण भेटेल, त्या पुस्तकामध्ये सुद्धा सेम असेलच, लक्षात घ्या. थोडेसे एक्झाम्पल जास्त असतील तर ते तुम्हाला बघायचे आहेत. ह्या व्हिडिओ तर त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला भेटून जाईल की बाबा कोणत्या पद्धतीने कोणतं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं, लक्षात. त्या पुस्तकामध्ये कोणतं एक्झाम्पल कसं सॉल्व्ह केलेलं आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या जातील, लक्षात घ्या. त्याच्यानंतर काळकाम हे व्यस्त चलन का म्हटलं, तर मी म्हटलं होतं समचलन. ही तर एक वस्तू वाढली तर दुसरी वस्तू वाढत असते, लक्षात घ्या. पण व्यस्त चलनामध्ये तसं नाही, एक वस्तू वाढली तर दुसरी काय होते, कमी होते. आता हे जे एक्झाम्पल मी सांगतो, मागाशी सांगितली नव्हती तुम्हाला, मग सांगतो म्हणजे थोडंसं अजून लक्षात येईल की समचलन काय असतं. सपोज 1 किलो ॲपलची किंमत 100 रुपये, तर 2 किलोची 200, 3 किलोची 300. म्हणजे ॲपल वाढवली तर किंमत सुद्धा वाढते, ॲपल कमी केले तर किंमत सुद्धा काय होणार आहे, कमी. सपोज 3 किलो 300ला मिळत असेल तर 1 किलोचं किती होणार आहे, 100 रुपये. म्हणून तर त्याला काय म्हणतो आपण, समचलन. पण व्यस्त चलनमध्ये काम असतं, काय असतं, काम. म्हणून तर हे काम काळाचे बोट प्रवाह रेल्वे हे कशात जातं तुमचं, व्यस्त चलनामध्ये. एक गोष्ट वाढली तर दुसरी काय होते, कमी होते. म्हणजे असं ॲझ्युम करा की इथं 100 चेअर्स आहेत, 100 खुर्च्या आहेत, त्या 100 खुर्च्या मला बाहेर काढायच्यात. 100 खुर्च्या काय करायच्यात, मला बाहेर काढायच्यात. लक्षात घ्या, मी तुमचा कसलाही वेळ घालवत नाही, लक्षात घ्या. थोडंसं स्पीड तुमचं माझं जास्त वाटत असेल तर स्पीड थोडं कमी करा तुम्ही, आणि स्पीड कमी करून तुम्ही बघू शकता, लक्षात घ्या. पण तुमचा टाइम वेस्ट होऊ नये म्हणून मी तुमचं हे करत आहे, लक्षात घ्या. इथं पहा, काळकाममध्ये व्यस्त चलन आहे. कसं काय, जर मी म्हटलं तुम्हाला एक्झाम्पल व्यस्त चलन कसं, तर काळकामाचेच एक्झाम्पल काय येतात त्याच्यामध्ये, तर पहा 100 खुर्च्यात मला बाहेर काढायचे. एका व्यक्तीला 100 खुर्च्या बाहेर काढायला लावले, एका वेळेस एकच व्यक्ती घेऊन जाऊ शकते खुर्ची, तर एका व्यक्तीला 100 वेडे घालावं लागतील. एका व्यक्तीला किती वेडे घालावं लागले, 100. पण आता मी व्यक्ती वाढवले, 2 व्यक्ती केले, वेडे किती घालावं लागतील मला, 50. बघा, व्यक्तीची किंमत वाढवली तर वेड्यांची किंमत किती झाली, 50 झाली. व्यक्ती 4 केले, वेड्यांची किंमत 25च होईल. व्यक्ती 10 केले, वेड्यांची किंमत 10च होईल. आणि व्यक्ती 100 आणले तर एकाच वेळेत सगळे एक एक घेऊन जातील. म्हणजे जर इकडची किंमत वाढली तर तिकडची किंमत काय होते, कमी होते. म्हणून हे सगळं चलन कशात येतं, व्यस्त चलनामध्ये. ह्याच्यावरती एक्झाम्पल पण आहेत, ते ह्याच्यामध्ये आपण बघूया, लक्षात घ्या. ठीक आहे. पहा, काळकाममध्ये तुम्हाला माहिती असलं पाहिजे की बाबा एकत्रितरित्या त्यात ग्रुपने पण येतात, किंवा 5 माणसे 10 मुले एकत्र येऊन काम करतात, त्या सर्व गोष्टी आहेत. इथं तुम्हाला क्षमता महत्त्वाची असते, याच्यामध्ये क्षमता आणि सर्व गोष्टी क्षमतेवर. सपोज मी म्हटलं की एक व्यक्ती आहे, त्या क्षमतेवरती डिपेंडिंग असतं. एक व्यक्ती सपोज एका दिवसामध्ये 5 खुर्च्या बनवत असेल आणि दुसरा 10 बनवत असेल, तर त्याची क्षमता जास्त आहे, त्याला कामावर ठेवायला परवडेल ना मला. मग तसंच आहे, लक्षात घ्या. इथं पण कोणाला कामावरती ठेवायचा, तर डिपेंडिंग कशावरती आहे, तुमच्या ह्या क्षमतेवरती आहे. पाण्याची टाकी सेम, जर काळकाम जमत असेल तर पाण्याची टाकी 100% आहे, असंच आहे. रेल्वेमध्ये थोडंसं कन्व्हर्जन आहे. काय आहे, कन्व्हर्जन. रेल्वेमध्ये 2 प्रकारचे वेग येतात, 2 प्रकारचे वेग. एक येतो सापेक्ष वेग, तर हे सापेक्ष वेग काय आहे काय माहिती, आणि दुसरा येतो सरासरी वेग. हे सरासरी वेग पण काय आहे, कुणाला बऱ्या सरासरी चॅप्टर बघितलं ना, त्याच्यामध्ये पण त्याचं इंट्रोडक्शन आहे तुम्हाला. पण इथं पण सापेक्ष वेग म्हणजे काय असतं, जर त्या 2 ट्रेन किंवा 2 रेल्वे एका दिशेने जात असतील, विरुद्ध दिशेने जातील, त्यांची निघण्याची ठिकाणं, जर त्या 2 ट्रेन एकाच ठिकाणावरनं एकमेकांच्या दिशेला जातात का एकमेकांच्या विरुद्ध दिशेला जातात, त्या गोष्टी आहेत. 2 ठिकाणावरनं एकमेकांच्या विरुद्ध दिशेला जातात का एकमेकांच्या विरुद्ध दिशेला एकाच दिशेला जातात किंवा विरुद्ध दिशेला जातात, त्या ठिकाणावरनं डिपेंडिंग असतं. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, सापेक्ष वेग. आणि सरासरी वेग म्हणजे काय असतं, त्याचा एक छोटासा फॉर्म्युला इथं पण देणार आहे, तो फॉर्म्युला इथं देणार. इथं इंट्रोडक्शन आहे फक्त तुम्हाला, आणि इथं भरपूर एक्झाम्पल आहेत, आलं लक्षात. तर हे 2 गोष्टी तुम्हाला इथं बघायच्या आहेत. आणि इथं वेगाचं कन्व्हर्जन आहे. वेगाचं काय आहे तुम्हाला, कन्व्हर्जन. वेग नेहमी किलोमीटर प्रति तास किंवा मीटर प्रति सेकंद असतो, ह्या दोन्हीपैकी एका ठिकाणी असतो. त्या गोष्टी तुम्हाला तिथं करायच्या आहेत, लक्षात घ्या. पुढं बोट व प्रवाह, दुसरं काय आहे, बोट व प्रवाह. आता पहा, बोट व प्रवाह जर आपल्याला पोहायला येत असेल तर बोट आणि प्रवाह 100% येत असेल. पोहायला जर येत नसेल तर मी तुम्हाला तिथं डायग्रामेटिकली दाखवलेलं आहे की बाबा जर बोट प्रवाहाच्या दिशेने आणि वेगळ्या पद्धतीने तुम्हाला 100% लक्षात राहील अशा पद्धतीने तो बोट आणि प्रवाह सांगितलेला आहे. एकदा तुम्ही तो सुद्धा चॅप्टर जाऊन, बऱ्याच लोकांना तो सुद्धा चॅप्टर अवघड जातो, एकदा तुम्ही जाऊन बघा. बोट आणि प्रवाह अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले. जर बोट पाण्याच्या दिशेने प्रवाहित होत असेल तर काय होतं, बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असेल तर काय होतं, जाऊन येऊन यायला किती वेळ लागतो, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं कव्हर केले. बरेचसेच एक्झाम्पल तुम्ही लक्षात घ्या. एकदा व्हिडिओ बघितलं तर पुस्तकातलं कोणतंही एक्झाम्पल असतं 100% सॉल्व्ह करतो. आता महत्त्वाचा पुढचा भाग आहे भूमिती.
पुढचा महत्त्वाचा भाग कोणता आहे? भूमिती, जो की मुलांनी ऑप्शनला टाका. तर लक्षात घ्या, आता ऑप्शनला तुम्ही टाकायची गरज नाही. ह्यातला 100% सगळ्यांचा मार्क तुमचा येणार आहे, कारण इंडेक्सवरूनच बऱ्याच लोकांना कळलं असेल की हा ही इंडेक्स आमच्यासाठी परफेक्ट आहे. अशी इंडेक्स आतापर्यंत कोणी दिली नव्हती. लक्षात येतंय? इथं सुद्धा अशी इंडेक्स तुम्हाला आतापर्यंत कोणी दिली होती का? नाही. लक्षात घ्या, ही इंडेक्स सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ही इंडेक्स याच्यावरूनच तुम्हाला कळणार आहे की पुढे लेक्चरमध्ये काय काय असणार आहे. लक्षात घ्या, मी प्रत्येक चॅप्टरमध्ये एखादा म्हणला ना गुणोत्तर प्रमाणमध्ये कोणते कोणते टॉपिक असतात ते सर्व अगोदरच सांगितले आहेत की गुणोत्तर प्रमाणमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे. लक्षात येते का? अशा व्हिडिओ बनवलेत तुम्ही तुमच्यासाठी. तुम्हाला 100% त्यातनं समजणार आहे की तुम्हाला कोणत्या चॅप्टरमध्ये काय आहे, काय करायचे. टाईप नाही आहेत, एक टाईप आहेत म्हणजे नावाला 4 ते 5 टाईप असतात. लक्षात घ्या, पुस्तकात बघितलं तर 50-50 टाईप आहेत. लक्षात घ्या, त्याचा उपयोग नाही. एका एका टाईपवरती कितीतरी तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला त्या गोष्टी कळल्या पाहिजेत फक्त. ठीक आहे, पहा भाग सी भूमितीमध्ये आहे प्रतल. आणि प्रतल काय आहे काय माहिती? प्रतल म्हणजे प्लेन असतं. लक्षात, जे कन्स्ट्रक्शन म्हणजे भूमितीची जे मांडणी केली जाते, ज्याच्यावरती आपल्याला रेखाटलं जायचं आहे, रेखाटलं केलं जातं, तेच माहीत नाही तुम्हाला की भूमिती म्हणजे काय, भूमिती कशावर लिहिली जाते. तर भूमिती प्रतलावरती काढली जाते. कशावरती? प्लेनवरती. लक्षात घ्या, त्या प्लेनवरती मग बिंदू काढा, रेषा काढा, कोण काढा, त्रिकोण काढा, चौकोन, वर्तुळ, क्षेत्र, ह्या सगळ्या गोष्टी कशावरती केल्या जातात? प्लेनवरती. प्लेन निश्चित केलं जातं. लक्षात घ्या, नैक रेषेंनी वगैरे, त्याच्यावरती किती बिंदू असतात, ते प्रतल काय असतं, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये भेटतील. लक्षात घ्या, त्या व्हिडिओमध्ये भेटतील. अतिशय सोपं आहे. लक्षात घ्या, जर तुम्हाला ते प्रतलच माहीत नसेल तर काय उपयोग आहे. ठीक आहे, बिंदू. आता बिंदू म्हणजे काय? नुसता डॉट असतो का बिंदू म्हणजे? बरोबर आहे, नुसता डॉट असतो. ह्या डॉटला नुसता बिंदू म्हणतो, पण त्याच्यामध्ये पण टाईप आहेत. एक रेषे बिंदू कोणते असतात, नैक रेषे बिंदू कोणते असतात, त्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं कळणार आहेत. हे लक्षात घ्या, एकाच व्हिडिओमध्ये हा सगळा 7 चॅप्टरचा पार्ट एकाच व्हिडिओमध्ये आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये क्षेत्रफळ आणि घनफळ आहे. लक्षात घ्या, आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला निर्देशन भूमिती. 3 ते 4 व्हिडिओमध्ये पूर्ण भूमिती आहे. जास्त वेळ नाही. लक्षात घ्या, अतिशय सोपं. जेवढा वेळेचा व्हिडिओ आत्ता बनवला तेवढ्या वेळेचे व्हिडिओ असणार आहेत. लक्षात घ्या, त्यातनं तुमचा कोणताही टाइमपास होणार नाही. म्हणून तुम्ही आत्ता लक्षात घ्या, आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. लक्षात घ्या आपल्या चॅनलला, जेणेकरून पुढचं, आणि बेल आयकॉन महत्त्वाचं चालू करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आले की व्हिडिओ लगेच रोजची रोज तुम्हाला बघता येईल. लक्षात घ्या, आणि 100% त्याच्यातनं बघा. म्हणजे तुम्ही कोणतीही एक्झाम तयारी, म्हणजे फक्त पोलीस भरती नाही, सरळ सेवा असेल, MPSC असेल, रेल्वे भरती असेल, कोणतीही असेल, तुम्ही स्टेटची असेल, SSC GD असेल, कोणतीही एक्झाम असेल, त्यासाठी तुम्हाला हे सर्व गोष्टी काय पडणार आहेत? उपयोगी पडणार आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर रेषा. रेषांचे कितीतरी प्रकार आहेत. कुठल्या कुठल्या रेषा? समांतर रेषा असतात, लंब रेषा असतात, बरोबर, छेद रेषा असतात, कितीतरी रेषा आहेत. लक्षात घ्या, त्या सर्व रेषांचे प्रकार येते तुम्हाला. रेषेचा कोन किती असतो हे सुद्धा तुम्हाला आहे. पुढं कोन व कोनांचे प्रकार आहेत. पुढं काय आहे तुमचा? कोन व कोनांचे प्रकार. कोन व कोनांचे प्रकार काय सांगतात? तर लक्षात घ्या, कोन हे असं तयार होतो ना, मग याच्यामध्ये कोन आणि कोनांचे प्रकार आहेत. कुठले कुठले कोन आहेत? भरपूर कोन आहेत. लक्षात घ्या. तर पहा, कोन व कोनांचे प्रकार कोणते असतात? चालू आहे ना? पहा, कोन व कोनांचे प्रकार कोणते असतात? कोन व कोनांचे प्रकार कोणते असतात? तर कोन आणि कोनाचे प्रकार आपल्याला माहिती आहे. कोन आणि कोनाचे प्रकार कोणते असतात? तर पहा, पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना माहिती 0 अंशाचा कोन, एकावेक लाईन असले 0, ते सर्व गोष्टी तुम्हाला तिथं क्लिअर होतील. पहा, म्हणजे जर तुमचा कोन एकावेक असेल तर तो कोणता असणार आहे? 0 अंशाचा कोन. ज्यावेळेस तुम्ही इथपर्यंत जाता त्यावेळेस ह्या लाईनमध्ये, उभ्या 2 लाईनच्या मध्ये जो कोन असतो त्याला काय म्हणतो आपण? लघुकोन म्हणतो. काय म्हणतो त्याला? लघुकोन. ज्यावेळेस तुम्ही ह्या कोन बरोबर स्ट्रेट जातो त्याला 90 डिग्रीचा कोन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? 90 डिग्रीचा कोन. आणि त्याला एक नाव आहे, त्या 90 डिग्रीच्या कोनाला नाव आहे, काय आहे? लंबकोन. काय नाव आहे? लंबकोन. लक्षात घ्या, ज्यावेळेस त्या 2 कोनांमध्ये 90 अंशाचा कोन होत असतो, ज्या 2 रेषांमध्ये 90 अंशाचा कोन होत असतो त्याला काय म्हणतो आपण? लंबरेषा म्हणतो. काय म्हणतो? लंबरेषा. म्हणून तुम्हाला लक्षात घ्या, 90लाच काय म्हटलं जातं? लंब म्हटलं जातं. 90लाच काय म्हटलं जातं? लंब म्हटलं जातं. हे लंब. तिथनंतर तुम्ही इथपर्यंत फिरता, इथपर्यंत तुमचा कोन असतो विशाल कोन असतो. कोणता असतो? विशाल. ज्यावेळेस एकमेकांच्या विरुद्ध येतो त्यावेळेस आपण विरुद्ध कोन म्हणू शकता, किंवा रेषीय जोडीतील कोन म्हणू शकता. काय म्हणू शकता? रेषीय जोडीतील कोन. म्हणजे ते, किंवा रेषीय कोन पण म्हणू शकता. किती अंशाचा असतो तो? 180 अंशाचा असतो. त्या डायग्राममध्ये तुमचं क्लिअर होईल. त्याच्यानंतर ना पूर्ण इथपर्यंत प्रविशाल कोन असतो. काय असतो? प्रविशाल कोन. म्हणजे 180 पेक्षा मोठा आणि 360 पेक्षा लहान कोन असतो त्याला काय म्हणतो आपण? प्रविशाल कोन, किंवा रिफ्लेक्स अँगल असं म्हटलं जातं त्याला. तर पहा, तो काय असतो? इथनं इथपर्यंत. आणि 360चा कोन काय असतो? पूर्ण अंशाचा असतो. काय असतो? पूर्ण अंशाचा. हे झाले सिंगल कोन. हे कोन आणि कोन, हे कोन झाले तुमचे कोनाचे प्रकार. पण त्याच्यामध्ये तुम्हाला जोडीत येणारे कोन पण असतात, आणि जे की महत्त्वाचे आहेत. जोडीमध्ये येणारे कोन कोणते असतात? तर जोडीमध्ये येणारे कोन महत्त्वाचे सर्वांना पहिलं लक्षात घ्या. म्हणजे त्या तुम्हाला
व्हिडिओमध्ये ते लक्षात येतीलच, पण आता मी तुम्हाला थोडं सांगतोय की त्या कोण कुठले रेषे जोडतील. पहिला तुम्हाला रेषे जोडीतील कोण ठेवायचं आहे की एका रेषेमध्ये तुम्हाला जोडले कोण संलग्न कोण असतील. एक बाजू त्यांच्यामध्ये काय असते, सामायिक असते, त्याला काय म्हणतो आपण संलग्न कोण. त्याच्यानंतर कोटी कोण असेल, हे तर बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल की कोटी कोण काय असतं, ज्या दोन कोणांची बेरीज 90 अंश येते. किती अंश येते, 90 अंश येते, त्याला काय म्हणतो आपण कोटी कोण. त्याच्यानंतर पूरक कोण असतील. पूरक कोण म्हणजे काय, ज्या दोन कोणांची बेरीज किती येते, 180 अंश येते, त्याला काय म्हणतो आपण पूरक कोण म्हणतो. असे बरेचसेच कोण आहेत की ज्यांचे तुम्हाला प्रकार बघायचे त्याच्यामध्ये, तर ते व्हिडिओमध्ये तुम्हाला सापडून जातील. पुढं त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार. सेम त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार कोटीवरनं पडणारे प्रकार असतात. कोटीवरनं म्हणजेच अंशावरनं पडणारे प्रकार असतात, आणि कोणाच्या अंशावरनं पडणारे प्रकार आणि कोणाच्या बाजूवरनं पडणारे प्रकार, असे त्रिकोणाचे प्रकार पडतात. लक्षात घ्या, ते तुम्हाला तिथे भेटतील. चौकोन आणि चौकोनाचे प्रकार असतील. चौकोन आणि चौकोनाचे प्रकार. चौकोनाचे फक्त चौकोन म्हणजे चौकोन आहे का, नाही, तर चौकोनाचे समलंब चौकोन असतं, समलंब असतं, त्याच्यानंतर समांतरभुज असतं, आयत असतं, समभुज असतं, चौरस असतो. हे सर्व तुमचे कशात आहेत, याच्यामध्ये. त्याचे सगळ्यांचे फॉर्म्युले पण आहेत. लक्षात घ्या, ते सर्व फॉर्म्युले तुम्हाला क्षेत्रफळ आणि घनफळमध्ये. इथं फक्त तुम्हाला त्याच्यानंतर आहे वर्तुळ. त्याच्यानंतर काय आहे तुमचा वर्तुळ. वर्तुळामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं की वर्तुळ आहे, वर्तुळाची त्रिज्या काय असते, व्यास काय असतो, परिघ काय असतो, ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी इथं. त्याच्यानंतर चक्रीय चौकोन काय असतो. वर्तुळामध्ये आपण ज्यावेळेस चौकोन काढतो त्याला चक्रीय चौकोन म्हणतो. केंद्रीय कोन काय असतो, लक्षात येते. आंतरलिखित कोण काय असतो, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कशामध्ये बघायच्या आहेत, वर्तुळामध्ये बघायच्या आहेत. ज्या सिलेबस जरी तुम्हाला मोठा वाटत असलं पण अतिशय सोपं आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर क्षेत्रफळ आहे. त्याच्यानंतर कोणतं आहे, क्षेत्रफळ. ह्या सर्व गोष्टींचं आतापर्यंत क्षेत्रफळ कोणत्या गोष्टीचं निघतं तेच माहीत नाही बऱ्याच लोकांना. तर क्षेत्रफळ क्लोज फिगरचं निघतं. बंदिस्त फिगर जे असते, मग बंदिस्त फिगर तयार कुठनं चालू होते, आपली त्रिकोणापासून. कुठनं तयार होते, त्रिकोणापासून. त्याच गोष्टींचं फक्त क्षेत्रफळ काढता येतं. लक्षात घ्या, म्हणजे त्रिकोणाचं काढू शकता तुम्ही क्षेत्रफळ, चौकोनाचं काढू शकता, वर्तुळाचं काढू शकता. एवढ्या गोष्टींचं तुम्ही क्षेत्रफळ काढू शकता. लक्षात घ्या, मग ह्या गोष्टींचं तुम्हाला क्षेत्रफळ काढायचंय. बंदिस्त फिगरचं तुम्हाला क्षेत्रफळ काढलं जातं. लक्षात घ्या. आणि क्षेत्रफळ काढायचा सिंपल फॉर्म्युला, जर तुम्हाला त्रिकोणाचा फॉर्म्युला माहिती असेल तर तिथनं पुढचे सर्व फॉर्म्युले मी तुम्हाला पाठांतर करून घेऊ शकतो. लक्षात घ्या. पुढं घनफळ आहे. पुढं काय आहे तुमचं घनफळ, ज्याच्यामध्ये पाणी साठतं. मला सांगा, आपण आता हे बघितलं की इथं क्षेत्रफळ काढलं जातं. ह्याला जर आपण उंची दिली, ह्याला जर काय दिली आपण उंची दिली, तर ही एक पूर्ण अशी पॅक फिगर होते, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पाणी साठवू शकतो. त्या सर्व डायग्राम तुमच्या कशामध्ये येतात, घनफळामध्ये. म्हणजे ज्याच्यामध्ये पाणी साठतं, म्हणजे तुमची बॉटल असेल पाण्याची, काही असेल ज्याच्यामध्ये तुमचं पाणी साठतं, त्याचं काय काढलं जातं, घनफळ काढलं जातं. मग तिथे तुम्हाला घनफळाचे फॉर्म्युले आहेत, त्या गोष्टी केल्या जातात. इथं तुम्हाला 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल ह्या 3 फिगरमधला याच्यावरनं तुम्हाला एकक कसं ओळखायचं, सगळं इथं पण तुम्हाला आहे 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, शेकडेवारीमध्ये पण आहे. लक्षात घ्या, त्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये भेटतील लक्षात बघायला. पण इथं त्याचं महत्त्व आहे. लक्षात घ्या, कारण इथं प्रॉपर तुम्हाला वापरायचं आहे. 1 डायमेन्शनलमध्ये काय काय येतं बाबा, एकदा माप टाकले की म्हणजे रेषा वगैरे असतील, त्या सर्व कशात येतात, 1 डायमेन्शनलमध्ये. 2 डायमेन्शनलमध्ये काय येतात, चौकोन, त्रिकोण असेल, त्याचं क्षेत्रफळ असेल, ते सर्व काय येतं 2 डायमेन्शनलमध्ये. 3 डायमेन्शनमध्ये काय येतं, तुमचं घनफळ येतं. त्या सर्व गोष्टी तिथं क्लिअर केलेल्या आहेत. निर्देशक भूमिती. निर्देशक भूमिती म्हणजे काय, आपण बघितलं गुगल मॅपवरती जसं आपल्याला एखादं लोकेशन ट्रॅप करायचं असेल तसं ते कशावरती केलं जातं, जसं पृथ्वीचं हे असतं तसं लक्षात घ्या भूमिती पण तसंच आहे ना. त्याचं पण निर्देशक दिले जातात ना, कुठल्या पॉईंट कुठे जातात, मग त्याच्यानुसार एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस असतात. मग कोणत्याही लाईनचं जर अंतर काढायचं असेल तर ते अंतर कसं काढलं जातं, तर ते कोण सांगत असतं तुम्हाला, निर्देशक भूमिती. म्हणजे त्या प्रत्येक पॉईंटचं तुम्हाला एक हे लोकेशन दिलं जातं, दुसऱ्या पॉईंटचं पण लोकेशन दिलं जातं आणि त्याच्यामुळे त्याचं काय काढलं जातं, अंतर काढलं जातं. ते कोण शिकवतं तुम्हाला, निर्देशक भूमिती. आणि लास्टला त्रिकोणमिती आहे. त्रिकोणमिती बऱ्याच लोकांनी लक्षात घ्या, त्रिकोणमिती लक्षात येत नाही, तर त्रिकोणमिती सुद्धा सोपी आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये आपल्याला फक्त नुसतं साइन कॉस टॅन बघायचं आहे का, नाही, तर साइन कॉस टॅन तर त्या व्हॅल्यू पाठ करून घेणार आहोत आपण. पण याच्यामध्ये क्वेश्चन कसे असतात, तर तुम्हाला विचारतात की बाबा एखादा व्यक्ती इथं उभा, एका ठिकाणी उभा आहे आणि तिथनं तो एखाद्या बिल्डिंगकडे बघत असेल, एखाद्या इमारतीकडे बघत असेल, तर त्याचं अंतर दिलेलं असतं आणि कोण दिलं असतं, तर विचारलेलं असतं आपल्याला त्या बिल्डिंगची उंची किती असेल. तर अशा प्रकारचे जे क्वेश्चन असतात ते कशात येतात, तुमच्या त्रिकोणमितीमध्ये येतात. म्हणजे बऱ्याच लोकांना प्रश्न पण पडतो की बाबा हे क्वेश्चन आलेत कुठनं, तर सगळे क्वेश्चन कशात आलेले असतात, तुमचे भूमितीमधून आलेले असतात. म्हणून आता परीक्षेच्या दृष्टीने आपण बघता फक्त स्टार्टिंगला भूमितीच्या याच्यावरती व्हिडिओ टाकून ते मुंबईच्या मुलांसाठी उपयोगी पडेल म्हणून आपण सुरुवातीला भूमिती करणार, त्याच्यानंतर आपण सिक्वेन्सनुसारच येणार आहोत. लक्षात घ्या, लवकरात लवकर ते आपण तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील. लक्षात घ्या. आणि लास्टला आहे तुमचा भाग डी.
बीजगणित, लास्टला कोणता आहे भाग डी, बीजगणित. बीजगणितमध्ये बहुपदी, बहुपदी म्हणजे काय असतं तेच बऱ्याच लोकांना, ज्यावेळेस आपण एखादं चल वापरून इक्वेशन तयार करत असतो, चल म्हणजे काय, एबीसीडीतलं अक्षर वापरून ज्यावेळेस एखादं समीकरण तयार करत असतो त्याला काय म्हणतो आपण, बहुपदी म्हणत असतो, लक्षात घ्या. मग ती बहुपदी कोणती असते, ज्याच्या डोक्यावरती लक्षात घ्या, म्हणजे ज्याचा घातांक पॉझिटिव्ह म्हणजेच धन येतो त्या सर्व गोष्टींना काय म्हणतो आपण, धन पूर्ण संख्या असतात त्याला काय म्हणतो आपण, बहुपदी म्हणत असतो. मग त्या बहुपदीची तुम्हाला कोटी काढायची असते. मग ज्याची कोटी 1 असते त्याला आपण रेषीय समीकरण म्हणतो, 2 असते त्याला वर्ग समीकरण म्हणतो, 3 असेल त्याला घन समीकरण असतो. मग ते समीकरण सोडवायचे कसे, ते सर्व कशामध्ये आहे, तुमचं बहुपदीमध्ये आहे. कशामध्ये आहे, बहुपदीमध्ये. त्याच्यानंतर नित्य समानता. बऱ्याच लोकांना नित्य समानता म्हणजे पण माहीत नाही, लक्षात घ्या. हे तर महत्त्वाचं आहे. एक्झाम्पल जे क्वेश्चन तुम्हाला सुटत नाही ते नित्य समानता. म्हणजे एखादं तुम्ही बघितलं असेल एक्झाम्पल की 3.4चा वर्ग अधिक किंवा वजा 2.3चा वर्ग असतं भागिले सपोज 3.4 अधिक 2.3 असेल तर याचा वर्ग करणं सोपं नसतं. काही गोष्टी गुणाकार घनमध्ये असतात. ह्या सर्व गोष्टी कशात येतात, तुमच्या नित्य समानतामध्ये येतात. मग ते कशा सोडवल्या जातात, त्या नित्य समानतेचे 7-8 फॉर्म्युले आहेत त्याचे, ते छोट्याशा लक्षात ठेवावं लागतील तुम्हाला. ए अधिक बी ब्रॅकेटचा वर्ग म्हणजे काय असतं, ए वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला काय करायच्या तिथं बघायच्या. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या नित्य समानतामध्ये बघितल्या जातात. सांख्यिकीमध्ये तुम्हाला बघायचं, सांख्यिकी फक्त मध्य, सांख्यिकी काय असतं तुमचं, मध्य कसा काढला जातो, मध्यक कसा काढला जातो आणि बहुलक कसा काढला जातो, ह्या सर्व गोष्टी आहेत. परंतु मध्यक आणि बहुलक काढलं म्हणजे उत्तर झालं का, नाही. तर ह्या तिघांचं रिलेशन असतं, ह्या तिघांच्या रिलेशनवरती पण एक्झाम्पल असतं. तर ते सर्व एक्झाम्पल तुम्हाला कशात बघायचे, सांख्यिकीमध्ये बघायच्यात. आणि लास्टला श्रेणी बघायचे. तर अंकगणिती श्रेणी फक्त एकच श्रेणी आहे का अंकगणिती श्रेणी, तर लक्षात घ्या 3 प्रकार आहेत. त्यातले आपल्याला 2 महत्त्वाचे आहेत. एक आहे अंकगणिती श्रेणी आणि एक आहे भूमिती मध्य श्रेणी. कोणते आहे, भूमिती मध्य श्रेणी. भूमिती मध्य श्रेणी. अंकगणिती श्रेणी काय सांगते, जर त्यांच्यामधला फरक समान असेल, जर त्यांच्यामधला फरक समान असेल तर तुम्ही काय वापरता, अंकगणित श्रेणी. त्याच्यावरती एक्झाम्पल आहे. जर त्यांच्यामधला रेशो सेम असेल म्हणजे त्यांच्यातली पट सेम असेल, म्हणजे 1 नंतर 2 3 4 ह्यात झाला फरक सेम, पण 1 नंतर 2 आला, 2 नंतर 4 आला, 4 नंतर 8 आला, त्यात फरक सेम नसतो, तर त्यात रेशो सेम म्हणजेच गुणोत्तर समान असतं. काय असतं, गुणोत्तर. त्याची पट समान असते, त्याला काय म्हणतो आपण, भूमितीय मध्य. तर अशा प्रकारे आपल्याला हा सिलेबस बघायचा आहे, लक्षात घ्या. तर धन्यवाद.